नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. आज आपण परिपूर्ण पौष्टिक असा आहार बाळासाठी बनवणार आहोत. या रेसिपीसाठी मी 1 वाटी पोहे घेतलेत, 1 वाटी मखाना घेतला आहे, 5 ते 6 खारीक घेतलेत चिरून घेतलेले आणि 4 काजू आणि 4 बदाम मी घेऊन घेतलेत. आता हे सगळे घटक एक एक करून मी कढईमध्ये भाजून घेणार आहे. सगळ्यात आधी मी इथे पोहे घेते. पोहे बाळासाठी परिपूर्ण पौष्टिक आहार मानला जातो. तसंच यात लोहाचे प्रमाणही सर्वाधिक असतं. हलके तांबूस होईपर्यंत मी पोहे भाजून घेणार आहे. यानंतर चिरून घेतलेले खारीक मी कढईमध्ये भाजून घेते. खारीकमध्येही लोहाचे प्रमाण जास्त असते. बाळाला जर पोटाचे विकार असतील तर तेही दूर होतात. तसंच यामध्ये विटॅमिन ए, बी, सी भरपूर प्रमाणात आढळते. मी पोहे आणि मखाना भाजून घेतले. मखाना क्रंची होईपर्यंत आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळे जिन्नस मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. पोहे टाकलेत, मखाना टाकलेत, 4 ते 5 काजू बदाम आणि वाटून घेतलेली खारीक मी पुन्हा एकत्रित मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. सगळी जिन्नस आपण बारीक पावडरच्या फॉर्ममध्ये वाटून घेतली आणि एका काचेच्या जारमध्ये मी हे सगळे पावडर भरून घेते. ही पावडर आपण 7 ते 15 दिवस आरामशीर वापरू शकतो. फ्रीजमध्ये ठेवल्यास महिनाभरही या पावडरला आपण यूज करू शकतो. असं हे पौष्टिक विटॅमिनयुक्त सिरेलॅक आपण तयार केलं आहे. आता याची प्युरी आपण बाळासाठी कशी करायची ते बघूयात. यासाठी मी एका पातेलीत अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. 2 ते 3 चमचे पावडर. ही सगळी पावडर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट ही पावडर पाण्यात छान मिसळून घ्यायची आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण तुमच्या बाळाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकतात. असं हे परिपूर्ण विटॅमिनयुक्त सेरॅलॅक 5 मिनिटात तयार होतं. तुम्ही तुमच्या बाळासाठी ट्राय करा. माझं बाळ तर हे सेरॅलॅक अगदी आनंदाने घेतं. तिचं फेवरेट सेरॅलॅक आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू. बाय बाय.